नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन अ करिअर पाथ या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय माउंटेनियर हे करिअर कसं निवडायचं आणि त्यामागे त्याची पार्श्वभूमी कशी तयार करायची याबद्दलचं मार्गदर्शन असेल. लहानपणी आई आमची एक उखाणा घ्यायची, हिमालयाच्या राशी आणि या दिवशी. ती पहिली ओळख हिमालयाबरोबरची. त्यानंतर आम्ही शाळेत असताना हिमालयाची मोजमापं काढून झाली, कारण हिमालयाची वजन काय, उंची काय हे त्यावेळेला कळलं आणि हिमालयाची ती दुसरी ओळख. त्यानंतर जेव्हा फिरायला सुरुवात केली स्वतंत्रपणे, स्वतः कमवायला लागल्यावर, तेव्हा तिसरी ओळख हिमालयाची झाली. त्यातली भव्यता, त्यातला जो एक प्रचंड त्याचा एक आवाका हे तेव्हा लक्षात आलं. त्यातल्या बर्फाचं आकर्षण होतं. पण बर्फात खेळताना मात्र अल्टिट्यूड सिकनेसचा जो काही त्रास असतो, जो भयंकर त्रास असतो, त्याचा मात्र अनुभव आला. आणि मग तेव्हा लक्षात आलं की हिमालय, त्यातला बर्फ आणि ती चढाई हे काही एरागबाळ्याचं काम नाही. पण आज आपल्याकडे असाच एक साहसी वीर आलाय, जो हिमालयासारख्या विविध पर्वतरांगांवर खूप वेळेला त्याच्या एक्सपिडिशन्स करून आलेला आहे. माउंटेनियर, ॲडव्हेंचर ट्रेनर आणि रेस्क्यू ऑपरेशन ट्रेनर असं त्याचं स्वतःचं फील्ड आहे आणि त्या क्षेत्रात तो काम करतो. तर आज आपण विवेक संजय शिवदे याची ओळख करून घेऊया. विवेक, आज तू इथं आलास, तुझ्या माउंटेनियर करिअरबद्दल आपण बोलायचं आहे. तर मला खरंच खूप भारी वाटतंय आज मला तुझ्याशी बोलायचं या विषयावर. तर तुझं स्वागत आहे सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन या यूट्यूब सिरीजमध्ये. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग दिस प्रोग्राम. ओके. तर विवेक, मला सगळ्यात खरं कायमच तुझ्याबद्दलचं एक असं आश्चर्य आहे की तू IIT मुंबईचा MTech आहेस. त्यानंतर तुझ्या घरात 8 डॉक्टर्स आहेत. हो. आणि कंपॅरेटिव्हली ते डॉक्टर हे एक प्रकारचं आकर्षण असलेले भयंकर आकर्षण असलेलं करिअर आहे. आणि शिवाय खूप स्थिर आयुष्य देणारं करिअर आहे आणि पैशाच्या दृष्टीने. पण तू मात्र माउंटेनिअरिंग किंवा माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक, त्यानंतर ॲडव्हेंचर एज्युकेटर आणि रेस्क्यू मॅनेजमेंट या सगळ्या ह्याच्यात कसा काय आलास आणि त्याचा विचार मुळात कसा केलास? नक्की सांगतो. खरं तर गिर्यारोहणाचा आणि माझ्या बालपणाचा तसा काहीच संबंध नव्हता. परंतु तसं बघायला गेलं तर बहुतेक हे कुठलंही असं आउट ऑफ द बॉक्स फील्ड चूज करणं बहुतेक हे रक्तातच आहे की काय असं मला वाटतंय. कारण माझ्या आजोबांनी पण ते वेटरनरी डॉक्टर होते, डॉक्टर सदाशिव शिवदे. पण वयाच्या 60व्या वर्षी ते पुण्यात आल्यानंतर त्यांनी 26 पुस्तकं पब्लिश केली. MA हिस्ट्री, MA संस्कृत, PhD पण त्यांनी केली. इतिहासात हो, इतिहासामध्ये त्यांनी त्यांचं सेकंड इनिंग त्यांची करिअर त्यामध्ये डेव्हलप केली. माझ्या वडिलांनी देखील ते स्वतः MS सर्जन आहेत, परंतु युनिव्हर्सिटी टॉपर असून देखील एखाद्या सिटीमध्ये हॉस्पिटल सुरू करण्याऐवजी त्यांनी एक धाडसी निर्णय घेऊन गोरगरिबांची सेवा रुरल सेक्शनमध्ये करण्याची सुरुवात केली आणि आज तिथे ते कार्यरत आहेत. बहुतेक म्हणजे असं ठरवून नाही, पण हे बहुतेक असंच घडलंय. परंतु यालाही बॅकग्राऊंड अशी आहे, मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होतो IIT बॉम्बेमध्ये माझं इंजिनिअरिंग चालू होतं, BTech MTech इन मेटलर्जिकल इंजिनिअरिंग मी परस्यू करत होतो. तेव्हा पहिलं फर्स्ट इयर झाल्यानंतर आता काय करायचं, 3 महिन्याची सुट्टी असते, असा मोठा प्रश्न असतो की काय करायचं एवढे 3 महिने. म्हणून आम्ही सिनियर्सना विचारलं, तर सिनियर्सने आम्हाला सांगितलं की सेकंड इयर ऑनवर्ड तर तुम्हाला इंटर्नशिप करायची, प्रोजेक्ट्स करायचे, टेक्निकल रिलेटेड गोष्टी करायच्याच आहेत. पण फर्स्ट इयर नंतर तुम्ही एक गोष्ट नक्की करा, ज्या गोष्टीनं तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल. आणि ती गोष्ट होती बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स. मनालीमध्ये एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करा. 26 दिवसांचा कोर्स आहे आणि खूप मजा येईल आणि आयुष्य बदलून जाईल असं त्यांनी सांगितलं.
आमच्या सिनियर्सनी सांगितलंय म्हणून आम्ही आनंदानं ठरवलं की जे सिनियर्स सांगतात ते फॉलो करायचं. हा आमचा रूल होता, अनटोल्ड रूल होता, तो फॉलो व्हायचा. सो आम्ही सगळे मित्र, आम्ही सगळे स्पोर्ट्स पर्सन्स होतोच. सो आम्ही सगळे BMC कोर्स करायला गेलो आणि तिथे पहिल्यांदा माझी गिर्यारोहणाशी ओळख झाली. मला हे सांगायला काहीच वावगं वाटत नाही की पुण्यात राहूनही मी 24 वर्षाचा होईपर्यंत कधी सिंहगड ट्रेक केला नव्हता. पण तिथे IIT बॉम्बेमध्ये फर्स्ट इयरमध्ये BMC केल्यानंतर मला माउंटेनिअरिंग काय हे क्षेत्र आहे, ह्याचा कसा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी उपयोग होऊ शकतो याची एक अनुभूती पण लगेच आली. जे सिनियर्सनी सांगितलं होतं की इट विल चेंज युअर लाईफ, ते मला लगेच जाणवलं. कारण मी IIT बॉम्बेमध्ये क्रिकेट टीममध्ये होतो आणि फर्स्ट इयरमध्ये माझा सगळ्यात वीकेस्ट फिटनेस जर का कोणाचा असेल तर तो मी होतो. अरे बापरे. आणि मग तो BMC कोर्स करून आल्यानंतर जेव्हा परत सेकंड इयरमध्ये आमच्या सगळ्यांची एक टेस्ट झाली आणि त्या टेस्टमध्ये आम्ही जे BMC ला गेलेलो होतो, आम्ही सगळे मित्र जे टीम मध्ये होते त्या सगळ्यांनी इव्हन कॅप्टनला पण क्रॉस करून ती रेस कम्प्लीट केली होती. आणि हे बघून मला कळलंच नाही की ह्या एवढा बदल कसा काय घडला माझ्या. सो हा एक आत्मविश्वास वाढवणारा मोमेंट होता. त्या कॉन्फिडन्समुळे डेफिनेटली माझ्यामध्ये फरक पडला आणि तिथे मला जाणवलं की दिस इज समथिंग विच इज डेफिनेटली नॉट जस्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी बट हेल्पिंग यू ट्रान्सफॉर्म युअर पर्सनॅलिटी टू. आणि त्यानंतर मग माउंटेनिअरिंगची आवड निर्माण व्हायला लागली. मग मी वन डे ट्रेक सह्याद्री, तेव्हा पहिल्यांदा सह्याद्रीमध्ये जायला सुरुवात. डायरेक्ट मी पहिले हिमालयात गेलो पण मग तिथून सह्याद्रीची सुरुवात झाली. आणि मग सेकंड इयर ऑनवर्ड मग मी मित्रांबरोबर वन डे ट्रेक्स करायला सुरुवात केली सह्याद्रीमध्येच. फायनल इयर येईपर्यंत, फायनल इयरला असताना जॉब प्लेसमेंट झालेली होती. PhD साठी पण मी अप्लाय करत होतो. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हाही विचार करत होतो की खरंच मला कॉर्पोरेट लाईफमध्येच जायचं आहे. अकॅडमिक्स ऑल्दो ते आवडतं पण तेच परस्यू करायचंय का, खरंच मला नक्की काय करायचं हे मी विचार केलाय का. सो या गोष्टीवर मी एकटाच नाही, माझे जे काही क्लोज फ्रेंड्स होते, अगेन तेच सगळे क्लोज फ्रेंड्स जे आम्ही BMC मध्ये सेम टेंटमध्ये होतो, वी वर ऑल व्हेरी गुड फ्रेंड्स. सो आम्ही कंटेम्पलेट करत होतो की आयुष्यात नक्की काय करायचंय हे आपण आत्ताच ठरवलं तर काय हरकत. कारण खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला जर का आत्ताच कळालं की आपली स्ट्रेंथ कशात आहे आणि त्या स्ट्रेंथच्या बेसिसवरच जर का आपण आपलं करिअर आत्ताच ठरवलं रादर दॅन 40 तारे मला काहीतरी वेगळंच करायचंय असं ठरवण्यापेक्षा आत्ताच ठरवलं काय हरकत. सो वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम. आणि कुठेतरी मग मला रिअलाइज झालं की माझी जी आवड आहे म्हणजे इन्स्टिंक्टिव्हली मला निसर्गामध्ये खूप आवडतं. जे हे ऍडव्हेंचर एज्युकेशन जे मी माउंटेनिअरिंग मध्ये शिकलो ते मला माझ्या लहानपणी मिळालं नाही. मी बिंग अ शाय किड, मी स्वतःहून कधी कुठे गेलो नाही. तर हे एज्युकेशन जर का आपण भारतामध्ये सगळीकडे रुजवू शकलो तर काय हरकत आहे आणि ह्याच्यासाठी काम करता आलं तर किती छान होईल. हा विचार माझ्या डोक्यात आला. आणि मग तेव्हा फक्त हे फील्ड असं होतं की एकदा पुढे गेलो तर मग मागे वळण्यात इट डझंट मेक सेन्स. तर जस्ट टू चेक मी पुढे जाऊ शकतो का नाही ह्याच्यासाठी मग बेसिक कोर्स केला होता. तर ऍडव्हान्स कोर्स करून बघूया. आता आपण मैत्रिणींबरोबर नाही तर इंडिपेंडेंटली एकटं त्या कोर्सला जाणार आहोत तर बघूया जमतोय का असं म्हणून त्या कोर्सलाही गेलो. तो कुठे असतो? तोही हे कोर्सेस सगळे त्यावेळेस सगळे नॉर्थ इंडियामध्ये वेगवेगळ्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे कोर्सेस असतात. तर मी तिथे कोर्स करायला गेलो, ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स. त्याची स्टोरी अशी आहे की मी तेव्हा फायनल इयर चालू होतं माझं मास्टरचं थेसिस चालू होतं, एमटेकचं. तर त्या अगदी थेसिस तोंडावर आलेला असताना प्रोफेसरांनी मला परमिशन मिळेल ही मला शक्यताच वाटत नव्हती. पण तरी मी धाडसानं सरांना विचारलं, सरांना सांगितलं की सर मला असं वाटतं की माझी पॅशन जी आहे ती ही फील्ड आहे, फक्त मला एकदा टेस्ट करायचं आहे की मी जाऊ शकतो का नाही पुढे. तर त्यासाठी मला 26 दिवसांची सुट्टी हवी. खरं सांगायचं तर मला खूप छान वाटतं की एकदम आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर अगदी योग्य व्यक्ती, योग्य संस्था माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तसंच माझे प्रोफेसर पराग भार्गव, त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी सांगितलं जा, तुला ज्यात पॅशन आहे ते तू फॉलो कर, फक्त हे थेसिस पण नक्की कम्प्लीट झाला पाहिजे, आल्यावर ते नक्की कर.
सो त्यांनी एक खूप छान स्टेटमेंट सांगितलं, ते मी आजही फॉलो करतो, की डू एनिथिंग इन युअर लाईफ बट नथिंग बिलो एक्सलन्स. गुड. असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी तो कोर्सही कम्प्लीट केला, त्यातही खूप चांगली ग्रेड मिळाली. तिथे मला कॉन्फिडन्स आला की येस, आय कॅन परस्यू दिस करिअर. सो मग तिथून पुढे गेलो. तर या सगळ्या वाटचालीमध्ये 2012ला गिरीप्रेमी संस्थेची, पुण्यातली जी गिरीप्रेमी संस्था आहे त्यांच्याशी ओळख झाली. त्या दरम्यान गिरीप्रेमी संस्थेनं भारतातली सर्वात पहिली सक्सेसफुल सिव्हिलियन एक्सपेडिशन होती, ज्यावेळेस 8 गिर्यारोहकांनी गिरीप्रेमीतल्या एकाच दिवशी 19 मे 2012ला भारताचा तिरंगा. तेव्हा तुझं वय काय होतं? तेव्हा मी 22 वर्षांचा. ओके, म्हणजे नुकताच एमटेक करून आलेला चालू होतं. ओके, सेकंड इयर मध्ये होतो. तर तेव्हा ओळख झाली. मी लगेच पहिलं तर मी त्यांच्याशी सिव्हिलियन म्हणून गेलास त्यांच्या बरोबर? तो नाही, मी हे न्यूज वाचली. म्हणजे तू वाचलंस की हे सगळं एव्हरेस्ट वगैरे हे सगळं एवढं सगळं आहे. म्हणजे तेव्हा मी एक पुस्तकही वाचत होतो बेअर ग्रिल्सचं, त्याच्या एव्हरेस्ट तर त्यावरून मी बघत होतो की भारतात कोण करतंय एव्हरेस्ट. ते बघितलं तर आपल्या पुण्यातल्याच एवढ्या लोकांनी एव्हरेस्ट केलं होतं. सो मी लगेच, तेव्हा मी इंटर्नशिप करायला बँगलोर होतो, लगेच मी पुण्यात आल्या गिरीप्रेमीतच, म्हणजे घरी जायच्या आधी गिरीप्रेमीतच गेलो. आणि तेव्हा तिथे उमेश झिरपे आणि भूषण हर्षे दोघांना भेटलो. आणि त्यांना भेटल्यावर असं वाटलं की ह्यांच्या बरोबरच काम करायला मिळालं तर किती छान वाटेल. आणि सुदैवानं जेव्हा फायनल इयर झालं, जॉब पण मी क्विट केला. 5च महिने जॉब केला, पण तो क्विट केला. आणि मी परत गिरीप्रेमीत येऊन उमेश झिरपेंसमोर उभा राहिलो की मला याच फील्डमध्ये काम करायचं. तर मग अगेन परत सुदैवानं गिरीप्रेमी सारखी संस्था, उमेश झिरपेंसारखे व्यक्तिमत्व, मार्गदर्शक, भूषण हर्षे सारखा मोठा भाऊ असं माझ्या पाठीशी उभे होते. आणि इमिडिएटली 2015लाच गिरीप्रेमीनं गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ही सदर्न इंडियातली पहिली माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट लॉन्च केली होती. आणि त्यात पहिल्या दिवसापासून भूषण बरोबर मला या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायची संधी मिळाली. आणि मग तिथून जी सुरुवात झाली आहे ती आता हे 10वं वर्ष आहे इन्स्टिट्यूटचं. खूप छान जर्नी सुरू आहे आणि खूप छान वाटतंय लुकिंग बॅक की मी जो डिसिजन घेतलाय तो त्याबद्दल मी खूप हॅपी आणि कंटेंट आहे की योग्य डिसिजन आहे. सो यू आर द परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ अकॅडमिक्स अँड युअर पॅशन. आता तू तुझी करिअर माउंटेनियर म्हणून करतोयस आणि ॲडव्हेंचर एज्युकेटर, पण त्यावेळेला निर्णय घेताना वयाच्या 22-25व्या वर्षी आई वडिलांचं पाठबळ फार महत्वाचं असतं. तर त्याच्याबद्दल मला थोडंसं ऐकून जाणून घ्यायला आवडेल. आई वडीलच नाही तर संपूर्ण फॅमिली पाठीशी होती. त्यामुळे परत मी अगेन स्वतःला खूप लकी समजतो, कारण हे माउंटेनिअरिंग ॲडव्हेंचर एज्युकेशन हे फील्डच असं आहे की ज्यामध्ये इनहेरंट रिस्क आहे. सो अशा फील्डमध्ये आपल्या मुलांनी करिअर करावं हा विचार देखील थोडासा ॲप्रिहेन्शन क्रिएट करू शकतो पालकांच्या मनात. परंतु त्या बाबतीत माझ्या पालकांनी खूप मला सपोर्ट दिला. आणि नुसतंच सपोर्ट नाही दिला की हा तू जा कर, तुला जे करिअर करायचं असं नाही म्हणाले, पण मी जे काय करतोय त्यामध्ये त्यांनी स्वतःहून, आम्ही जे ट्रेक्स प्लॅन केले त्यात स्वतःहून त्यांनी पार्टिसिपेट केलं. आणि मला वेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्यांनी सपोर्ट दाखवला. म्हणजे मी जेव्हा माउंट कांचनजंगा क्लाइंब करत होतो तेव्हा त्या एक्सपिडिशनच्या सपोर्टसाठी माझ्या आईनं आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक केला. तो करण्यासाठी तिनं वर्षभर ट्रेनिंग सुद्धा केलं. सो असं. आणि त्या किती वयाच्या होत्या तेव्हा? आईचं वय 55 होतं. अरे बापरे, ग्रेट. आणि ते निव्वळ तुला हे मिळावं म्हणून, पाठबळ मिळावं म्हणून. हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. खरंच ग्रेट आहे. आणि आई वडील, काका काकू, भाऊ बहीण या सगळ्यांचा तर पाठिंबा होताच, पण त्याचबरोबर आता लग्न झाल्यावरही माझ्या बायकोचा देखील खूप खंबीर पाठिंबा असतो. कारण तिनं मान्य करणं असं खरंच ग्रेट आहे. नुसता सपोर्ट नाही, पण आता मुलगी झाली तर मी जेव्हा माउंटेन मध्ये असतो तेव्हा पूर्णपणे मुलीची काळजी घेणं, तिला सांभाळणं हा पण एक खूप मोठा माझ्यासाठी सपोर्ट आहे. त्यामुळे मेंटली स्टेबल राहणं यामुळे शक्य. पण तुझ्या घरात तुझे 8 डॉक्टर्स आहेत, हे काय आहे? आई वडील आणि मला घरी बघितलं तर सगळ्याच आई वडील, काका काकू, सख्खी बहीण, चुलत भाऊ, त्यांचे स्पाउसेस हे सगळेच डॉक्टर्स आहेत. पण मला बहुतेक लहानपणापासूनच अगेन मी म्हटलं तसं स्पोर्ट्स कडेच माझं जास्त इंटरेस्ट होतं. लहानपणी क्रिकेटकडे जास्त होतं.
मग क्रिकेट खेळता खेळता इंजिनिअरिंग सायन्स मॅथ्स पण आवडायचं, सो इंजिनिअरिंग कडे पण वळालो. मग ते करता करता परत स्पोर्ट्स कडे वळलो आणि तेव्हा फायनली काय करायचं तेही लक्षात आलं. दिस इज हाऊ गॉट इनटू मला असं माउंटेनिअरिंग. वाटतं की हा जो एक निर्णय आहे ना, स्वतः ठरवणं की मला हेच करायचं आहे आणि तो प्रूव्ह करून दाखवणं, ही एक फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि ते काहीच लोकांना जमतं, बरोबर. तर त्यातला तू एक आहेस. पण या सगळ्यासाठी ना मनाची आणि शरीराची बरोबर. खूप तयारी पाहिजे. बरोबर. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य. त्याच्याबरोबर मला असं वाटतंय तुझं काम हे जास्त टीमवर्क म्हणून पण आहे. तर याचं कसं काय तू याची सांगड कशी घालतोस तू? बरोबर. तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. कारण काय आहे, म्हणजे एखादा छान पिक्चर आहे माउंटेनिअरिंगचं, माझं बोलणं ऐकून एखाद्याला खूप आवडू शकतं. अरे वा, मी उद्या माउंटेनिअरिंग ला जाणार असं वाटू शकतं, जसं मी पण विचार केला होता. पण एक फॅन्टॅस्टिक वर्ल्ड असतं आणि एक रिअल वर्ल्ड असतं, रोमॅन्टिक वर्ल्ड असतं, दुसरं जे रिअल लाईफ जे चेक देत असतं. सो फॅन्टॅस्टिक वर्ल्ड मधून जेव्हा तुम्ही रिअल वर्ल्ड मध्ये एंटर करत असता तेव्हा ती जी मेंटल थ्रेशोल्ड असतं की कितीही चॅलेंजेस आले तरी आपल्याला हे ह्याच फील्डमध्ये पुढे जायचं. आणि ते करत असताना मग किती चढाई अप्स डाऊन झाले तरी आपण पुढे जात राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी परत खूप वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. सुदैवानं आमची गिरीप्रेमी संस्था पण एक फॅमिली असण्यासारखीच आहे. घरून पण चांगला सपोर्ट आहे, गिरीप्रेमीचाही खूप खंबीरपणे सपोर्ट आहे. त्यामुळे की थोडी अप्स डाऊन जरी आले तरी पुढे जाणं रिलेटिव्हली सोपं राहतं. तर येस, आणि हे फील्डच असं आहे, माउंटेनिअरिंग फील्ड असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पावलावर चॅलेंजेस आहेत. ही चॅलेंजेस पुढे क्रॉस करूनच पुढे गेलात तर तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. आणि हेच लाईफस्टाईल झालं. माउंटेनिअरिंग हा नुसता स्पोर्ट नाही तर एक लाईफस्टाईल आहे. त्यामुळं माउंटेनिअरिंग ऍज अ लाईफस्टाईल जगत असताना रेग्युलर लाईफमध्ये पण मग ते इम्प्लिमेंट करणं अपसुक होऊन जातं. मला असं वाटतं काही मोह टाळायला लागतील ना, मोह खाण्याचे किंवा म्हणजे माउंटेनिअरिंग स्पोर्ट आहे. स्पोर्ट म्हटल्यावर तुम्हाला फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस असणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने तुम्हाला काही नक्कीच तुम्ही म्हणता तसं मोह टाळून ते रेग्युलर फिटनेस म्हणजे सकाळी 5:30ला उठून व्यायाम करायचा आहे तर तो केलाच पाहिजे. काही डाएटची पथ्य पाळायची तर ती पाळलीच पाहिजे, तरच तुमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे. तर येस, ते करावंच लागतं आणि मग ते केलं तरच तुम्हाला चांगले रिझल्ट येतात. विवेक, तू IITचा एमटेक आहेस, त्यावेळेला असणारं जे काही पैसे जास्त मिळणारं जे करिअर आहे ते सोडून तू या क्षेत्रात आलास. आज मागे बघताना तुला काय वाटतं? कारण मी असं म्हणणार नाही रिग्रेट वाटतो किंवा खेद वाटतो का, पण तुझ्या बरोबरची मुलं नक्कीच जास्त कमावत असतील. आत्ता मी तुला नाही विचारू शकत की तुझं इन्कम काय आहे, पण दोन्ही इन्कम मध्ये नक्की तफावत आहे हे मात्र मला माहिती आहे. तर तू ते कसं काय स्वीकारलंस आणि त्याच्याबद्दल तुझी स्वतःची मनाची तयारी काय आहे? सो नक्कीच एखाद्याला असं वाटूच शकतं की एक कॉर्पोरेट लाईफमध्ये तुम्ही जॉब करत असताना जे मिळणारं पॅकेज आहे ते मे बी या फील्डमध्ये तसं मिळणार नाही. पण हा पण विचार मी ऍट द सेम टाइम करतो की या फील्डमध्ये जे मला मानसिक समाधान मिळतं, फॅमिलीला एक कौतुकाचं फिलिंग येते की आपला मुलगा असं काही करतोय, हे सगळ्यांना सांगण्यात जे अभिमान वाटतोय, समाजाला मला काही कॉन्ट्रीब्युट करायला मिळतंय ह्याचं एक जे समाधान मिळतंय, हे दुसऱ्या कुठल्याही जॉब मधून मिळणं मला नाही वाटत शक्य. त्यामुळे हा आर्थिक तो थोडासा प्लस मायनस असेल, परंतु हा जो हे जे समाधान देणारी गोष्ट आहे जी मला माझ्या पॅशन फॉलो करून मिळते ती खूप लाख मोलाची आहे. त्यामुळे ते काउंटर बॅलन्स होऊन जात. आणि अल्टिमेटली तुम्ही आयुष्यात किती हॅपी आहात, किती पैसे कमवण्यापेक्षा किती हॅपी आहात हे मॅटर करतं. आणि माउंटेनिअरिंग आम्हाला हेच शिकवतं की जे तुमचे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही जपून आणि योग्य प्रकारे वापरले तर तुम्ही सक्सेसफुल होणार आहे. सो खूप अति पण असणं एनिवे गरजेचं नाही, पण असं नाही की इथे कमी. वी आर हॅव्हिंग अ सस्टेनेबल लाईफ. मी आणि भूषण आम्ही 2 जणांपासून सुरुवात झाली होती, आता 17 जणांची टीम आहे जी फुल फ्लेज आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करते. सो इट्स गोइंग व्हेरी वेल.
तुझं सर्टिफिकेशन्स मी वाचले, एक 7 सर्टिफिकेशन्स आहेत तुझे की ते माउंटेनिअरिंगशी रिलेटेड आहेत. हो. तर त्याच्याबद्दल थोडं सांग ना. माउंटेनिअरिंग हा प्रोफेशनल स्पोर्ट आहे. बरं. सो प्रोफेशनल स्पोर्ट म्हणलं की त्याचं ट्रेनिंग आलं. ट्रेनिंग आलं तर त्याचं सर्टिफिकेशन पण आलं. सो त्याप्रमाणे भारतामध्ये नॉर्थमध्ये काही इन्स्टिट्यूट्स आहेत. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जी मनालीमध्ये आहे. बरं. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जी उत्तरकाशी उत्तराखंडमध्ये आहे. भारतातली सगळ्यात पहिली माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जी दार्जिलिंगमध्ये, ज्याचे पहिले फील्ड डायरेक्टर आपले सर शेर्पा तेनजिंग नोर्गे होते. जे पहिले एडमंड हिलेरी आणि सर शेर्पा तेनजिंग या दोघांनी एकत्र पहिल्यांदा एव्हरेस्ट हायेस्ट माउंटन रीच केलं त्यांनी. तर अशा सगळ्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स नॉर्थमध्ये आहेत. तिथे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स, ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स, सर्च अँड रेस्क्यू आणि इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग अशा प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात. या इन्स्टिट्यूट्स मेन तुझे हे सगळे सर्टिफिकेट झाले? माझे 3 त्यातले झाले. या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बेसिकली डिफेन्स पर्सनलला ट्रेन करण्यासाठी सुरू केल्या होत्या. पण आता सिव्हिलियन्स पण खूप मोठ्या आवडीनं जातात. सध्या तिथे तुझ्यासारखी मुलं किती येतात? म्हणजे मला असं विचारायचं की आता त्यातलं त्या तुझ्या क्षेत्रामध्ये जाण्याचं प्रमाण वाढलंय? हो, की कसं आहे? नक्कीच. तो त्या क्षेत्रामध्ये आता माउंटेनिअरिंगचा खूप नुसती आवड नाही तर लोक आता या फील्डकडे ॲज अ प्रोफेशन म्हणून पण बघायला लागलेत. सो खूप एमर्जिंग फील्ड आहे माउंटेनिअरिंग आणि ॲडव्हेंचर ओव्हरऑल अख्ख्या भारतभरामध्ये. त्यात पुण्याला तर असं म्हणा काहीच वावगं वाटत नाही की पुण्याला माउंटेनिअरिंगचं हब म्हणलं जातं. फक्त नुसत्या गिरीप्रेमीमध्येच 13 एव्हरेस्ट समिटर आहेत, 10 कांचनजंगा समिटर आहेत. सो असं असणारी आणि गिरीप्रेमी फुल टाइम काम हेच करतात? 10 आणि 13 नाही, ते नाही. त्यातले काही जण फुल टाइम गिरीप्रेमीची जी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. सो जसं मी म्हटलं नॉर्थमध्ये या इन्स्टिट्यूट्स आहेत तसं सदर्न इंडियातली पहिली माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट गिरीप्रेमीनं सुरू केली. सो अशा इन्स्टिट्यूटमध्ये देखील ट्रेनिंग दिलं जातं आत्ताही. सो या नॉर्दर्न इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या गिरीप्रेमीच्या इन्स्टिट्यूटमध्ये देखील वेगवेगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या लेवलचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्याचं सर्टिफिकेशन जे आपण मगाशी डिस्कस केलं. आणि बाहेरून म्हणजे तू परदेशात काय ट्रेनिंग घेतलंस? मी परदेशामध्ये एक नॅशनल आउटडोर लिडरशिप स्कूल म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे USची. त्याचा कोर्स तो इंडियामध्ये केला. तोही 40 दिवसांचा हाय अल्टिट्यूड माउंटेनिअरिंग कोर्स होता. त्यानंतर फ्रान्समध्ये एक 8 दिवसांचा स्पेशलाइज्ड आईस क्लाइम्बिंग ट्रेनिंग कोर्स केला होता. सो हे म्हणजे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स हा जनरल ओव्हरऑल इंट्रोडक्शन टू माउंटेनिअरिंग होता. आणि जसं जसं तुम्ही एक्सपिरियन्स गेन करत जाता तसं स्पेशलाइज्ड ट्रेनिंग घेत जाता. सो असे सगळे भरपूर कोर्सेस असतात. आणि हे शिक्षण चालूच आहे कारण विथ न्यू एक्सपिडिशन, न्यू कोर्स, यू गेट न्यू लर्निंग. आणि जगातले किती समिट तुझे झाले तुझे स्वतःचे? म्हणजे किती जगात असे भरपूर माउंटेन्स आहेत की जिथे अजून काही लोक पोहोचली पण नाही. सो नंबर ऑफ माउंटेन्स आर जस्ट तुझ्या हायएस्ट अचीवमेंट. पण माझी हायएस्ट अचीवमेंट आहे ती म्हणजे कांचनजंगा, जे भारतातलं सर्वोच्च शिखर आहे, जगातलं 3ऱ्या उंचीचं शिखर आहे. 2019 मध्ये 25 मे 2019ला मी आणि माझ्याबरोबर गिरीप्रेमीचे आम्ही सगळे 10 जण शिखर माथ्यावर पोहोचू शकलो होतो. सो ती एक मोठी अचीवमेंट आहे. त्यानंतर आता रिसेंटली 2023ला भारतातलं माउंट मेरू म्हणून 6660 मीटर उंचीचं शिखर आहे, जे आम्ही त्या माउंटनच्या वेस्ट फेसनं क्लाइम केलं. आणि असं करणारी करत नाहीत का सहसा? तिथे कोणी जातही नाही सहसा. आणि कांचनजंगाला जातात? कांचनजंगाला पण खूप रिमोट माउंटन आहे. म्हणजे एवढा रिमोट आहे की एव्हरेस्टला आतापर्यंत 7-8 हजार लोकांनी क्लाइम केलं असेल. कांचनजंगा हार्डली 400 लोकांकडून क्लाइम झालाय. त्या 400 पैकी 10 जण आम्ही आहोत. सो असं कांचनजंगा. मेरूचं पण तसंच आहे की त्या कीर्ती ग्लेशियरमध्ये फारसं कोणी जातही नाही. आणि तिथे मागच्या वर्षी आमच्या टीमनी एक्सपिडिशन प्लॅन केलं. गिरीप्रेमीचे उमेश झिरपे त्यांनी स्वतः लीड केली होती एक्सपिडिशन. आणि गिरीप्रेमीनं पहिल्या अटेम्प्टमध्ये आम्ही पोहोचू शकलो नाही शिखर माथ्यापर्यंत. कांचनजंगाला? मेरूला. तर 6600 मीटर उंचीचं शिखर आहे. मे-जून 2023 मध्ये आम्ही एक्सपिडिशन करत होतो. 6200 पर्यंत पोहोचलो. पण खूप वेदर खराब झालं, ब्लिझार्ड जे होते, ॲव्हलांचेसचे धोके होते, म्हणून आम्ही परत फिरलो.
पण अगदीच 2 महिन्यात पुन्हा संधी मिळाली आम्हाला क्लाइंब करायची आणि त्यावेळेस आम्ही मात्र क्लाइंब केलं. आणि असं करणारी त्या रूटनं शिखर माथ्यापर्यंत पोहोचणारी गिरीप्रेमी जगातली पहिली संस्था आहे. ग्रेट. अशा आहेत. तुझ्या काही अनुभव सांग ना, म्हणजे तुझं या क्षेत्रातल्या 1-2 अशा जी खूप एक्साइटिंग आहेत, म्हणजे तुला ते शेअर करावं असं वाटतंय. सो मला कांचनजंगाचाच एक अनुभव शेअर करायला आवडेल. मी सुरुवातीला तर टीम मध्ये नव्हतो, म्हणजे सपोर्ट टीम मध्ये होतो. आणि सपोर्ट टीम मध्ये काय काय काम असतं? सपोर्ट टीम मध्ये एक्सपिडिशनची सगळी तयारी करून इथे बेसवर पुण्यामध्ये किंवा इव्हन बेस कॅम्पला पण काही सपोर्ट लागेल. मेन ऍक्च्युअल टीम वरती क्लाइंब करायचं. पण तेव्हा सुरुवातीला मी सपोर्ट टीम मध्येच होतो, नॉट इन द मेन क्लाइम्बिंग टीम. आणि कुठेतरी मला असं वाटतही होतं की व्हावं की मला ही संधी मिळावी. पण असं होतं की टीम पूर्ण फॉर्म झालेली होती आणि परत ऍडिशनल खर्च आणि अशा सगळ्या इतर गोष्टीही होत्या. आणि त्याच दरम्यान मी एका एक्सपिडिशनला लीड करत होतो. गिरीप्रेमीचं माउंट कॅथेड्रल म्हणून एक्सपिडिशन होतं. हे कांचनजंगा एक्सपिडिशनच्या 1 वर्ष आधी. तर त्या एक्सपिडिशन मधली माझी कामगिरी बघून जो तिथल्या लोकल टीमनं फीडबॅक दिला तो उमेश झिरपेंना दिला फीडबॅक. आणि त्या बेसिसवर एका आमच्या कॉमन मीटिंग मध्ये ज्यात त्यांचं असं ठरलं होतं की ही जी माउंट कॅथेड्रलला गेलेली टीम आहे, या टीम पैकी 2 जणांना ते कांचनजंगा टीम मध्ये घेणार आहेत, विवेकला सोडून. असं होतं. कारण असं होतं की माझा कलिग भूषण तो त्या टीम मध्ये असणार होता. बरेच वर्षांनी तो जाणार होता, कारण मी बऱ्याच एक्सपिडिशनला जात होतो, त्यामुळे तो मागे थांबायचा इन्स्टिट्यूटची सगळी जबाबदारी सांभाळायला. तर यावेळेस असं होतं की तो कांचनजंगाला जाईल आणि मी इन्स्टिट्यूटची जबाबदारी सांभाळेन. तर असं क्लिअर होतं की विवेक सोडून बाकी 2 जणांना त्या टीम मधल्यांना घेणार आहे. सो मी होतो जनरल त्या मीटिंग मध्ये की आता कोणाला मामा म्हणजे उमेश झिरपे कोणाला मामा टीम मध्ये घेतात. आणि एक जणाचं त्यांनी नाव घेतलं. आता दुसरे कोणाचं नाव घेतलं असं मी विचार करतो आणि एकदम मामा म्हणाले की विवेक शिवते. आणि आय वॉज लाईक सरप्राइज्ड. तो खूप असा सुखद धक्का होता. इट वॉज लाईक अ मिरेकल मोमेंट खरंच. कारण मला आतून खूप असं वाटत होतं की भूषण माझ्यासाठी एवढं मागे थांबतो मी एक्सपिडिशनला जावं म्हणून. तर भूषणचं एक्सपिडिशन मध्ये असणं गरजेचंच आहे. पण असंही होऊ शकेल का की तोही जातोय, मीही जातोय आणि इन्स्टिट्यूटची जबाबदारी पण व्यवस्थित सांभाळली जाईल. आणि लकीली तसं झालं. माझ्या इतर मित्रांनी इन्स्टिट्यूट मध्ये सगळे मॅनेज करायचं जबाबदारी घेतली आणि आम्ही दोघंही एकत्र एक्सपिडिशनला जाऊ शकतो आणि दोघं एकत्र समिटला पोहोचलो. हा अजूनही छान योग होता. या ह्याच्यातनं मला असं वाटतं की तुमचं जे टीमवर्क आहे आणि एकमेकांबद्दल काय म्हणूया त्याला, आदर करणं आणि एकमेकांच्या कामांना महत्व देणं, हे फार माउंटेनिंग स्पोर्ट असाच आहे की हे याच गोष्टी शिकवतो. आणि यामुळे खूप म्हणजे जे टेंटमेट्स असतात, जे एक्सपिडिशनला गेले असतात, ते खूप चांगले मित्र बनतात. कारण ते हार्डशिप्स मध्ये एकमेकांची साथ देत असतात. सो जेव्हा हार्डशिप्स मध्ये आपण एकमेकांची साथ देत असतो तेव्हा आपलं खरं नेचर आपल्याला कळतं. आणि मग तेव्हा जी मैत्री बनते म्हणजे ती खूप घट्ट मैत्री बनते, ती लॉंग टर्म असते. ओके. बरं, आता मला एक सांग की आता हे किती वर्ष तुला करता येईल ऍक्च्युअल माउंटन चढणं? कारण आता तू ट्रेनर म्हणून आहेस, पण तुला साधारणपणे मला वाटतं वयाची काही रिस्ट्रिक्शन्स असतील ना? माउंटेनिअरिंग हा स्पोर्ट असा आहे की ऍज यू ग्रो ओल्ड युअर माउंटेनिअरिंग मॅच्युअर्स, असं माझं पर्सनल ऑब्झर्वेशन पण आहे काही लोकांबद्दल बघायचं. आणि मलाही असं वाटतं, माझ्याही ऑब्झर्वेशन आहे की सुरुवातीला युअर माउंटेनिअरिंग इज लिटल इमॅच्युअर, बट ऍज यू ग्रो यू अंडरस्टँड nitty-gritties of each and everything, and slowly and steadily you start thinking about many different aspects of mountaineering, not just about climbing up and down आणि तो समिट गाठणं. येस. सो याच्या व्यतिरिक्त भरपूर असे फॅक्टर्स असतात की जे ऍज अ माउंटेनियर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वेदर फोरकास्टिंग असेल, बेस कॅम्प लॉजिस्टिक्स असेल, टीम मॅनेजमेंट असेल, लीडिंग अ टीम असेल. सो या सगळ्या गोष्टी ऍज यू ग्रो ओल्ड मॅच्युअर होत जातं. सो माउंटेनिअरिंग पण मॅच्युअर होत जातं. सो ॲज लॉंग ॲज युअर बॉडी सपोर्ट्स फिजिकली, मला नाही वाटत, कारण आजही 60व्या वर्षी पण लोक खूप चांगलं माउंटेनिअरिंग करतात. हेच उदाहरण द्यायचं तर 2 उदाहरण द्यायला मला नक्की आवडेल. उमेश झिरपे 60व्या वर्षी देखील
माउंटेनिंग एक्सपिडिशन्स लीड करतात. ओके. आणि दुसरं उदाहरण म्हणजे गिरीप्रेमीच्या फाउंडर मेंबर उषाप्रभा पागे, ओके. ज्या वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी किलिमंजारो, जे आफ्रिकेतला हायेस्ट पीक आहे, ते क्लाइंब केलंय. आणि अजूनही आमचे लहान मुलांचे किलिमंजारो पण केलंयस? हो, मी पण. अजूनही त्या वन डे ट्रेक्सना सगळ्या मुलांबरोबर ट्रेक्स येत असतात, सह्याद्रीमध्ये फिरत असतात. रादर मला तर असं वाटतं, निसर्गामध्ये जाऊन जी आपल्याला ऊर्जा मिळत असते, त्यामुळे आपलं थकणं, म्हणजे एक वेळ बॉडी थोडी कमी साथ देईल, पण मेंटली आपण एवढे स्ट्रॉंग होत जातो की त्या गोष्टी आपण सहज निभावून नेऊ शकतो. ऑफकोर्स यामध्ये आहे, म्हणजे ऍज यू ग्रो ओल्ड यू स्टॉप डुईंग व्हेरी हायली टेक्निकल पीक्स, बट यू कॅन कन्सिडर डुईंग रिलेटिव्हली इझी, बट स्टील यू कॅन कंटिन्यू डुईंग माउंटेनिअरिंग. इफ नॉट, देन यू कॅन ट्रेन और टीच. तू सिलेबस आणि कॉन्टेंट डिझायनिंगचं काम करतोस. या सिलेबस मध्ये तुम्ही सिलेबस डिझाईन करताना कशाचा विचार करता, म्हणजे तुमचं सिलेबस काय असतो साधारण? तर मी म्हटलं तसं गिरीप्रेमीची माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे, आणि माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा मेन उद्देशच हा आहे की जे ऍडव्हेंचर फील्ड आहे ते आता थोडंसं अनऑर्गनाइज्ड आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. तर ऑर्गनाइज करून सेफ आणि सिस्टमॅटिक ऍडव्हेंचरचं एज्युकेशन कसं ट्रान्सफर करता येईल. म्हणजे गिरीप्रेमी कोर्स. येस. सो आम्ही ट्रेनिंग कोर्सेस डेव्हलप केले. आणि तो कसा, त्याची हे काय आहे? सो सगळ्यात मेन आमचं कोर फोकस आहे तो लहान मुलांवर, 10 ते 16 एज ग्रुप मधल्या मुलांवर. त्यांच्यासाठी आम्ही 5 वर्षांचा ऍडव्हेंचर एज्युकेशनचा करिक्युलम डेव्हलप केला, ज्यामध्ये महिन्यातल्या, म्हणजे आव्हान, त्याचं नावही खूप छान दिलंय, आव्हान, निर्माण, उडान असं नाव दिलं. पहिले 3 स्टेजचा होता, आता तो 5 स्टेजचा झालाय. पण या प्रोसेसमध्ये आम्ही मुलांना सह्याद्रीमध्ये, हिमालयामध्ये ट्रेक्सना घेऊन जातो. मुलं ट्रेक करतात आणि त्या ट्रेक बरोबर निसर्गामध्येच मुलांना आम्ही एन्व्हायरमेंटल रिलेटेड, ऍडव्हेंचर रिलेटेड, माउंटेनिअरिंग रिलेटेड असं वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर नेचरमध्येच शिकवतो. ओके. सो असा एक वेगळा निसर्गातली शाळा आपण म्हणू, अशा प्रकारचा हा उपक्रम. तुमचे क्लासरूम ऍक्टिव्हिटीज आहेत? क्लासरूम आहे जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला आणि एक्सपिडिशन, म्हणजे ह्या मुलांना नेता किंवा पटांगणामध्ये किंवा एखाद्या शेडमध्ये किंवा टेंट मध्ये, अशा प्रकारे. आणि हे जे एज्युकेशन होतं ते कायम स्मरणात राहणारं एज्युकेशन असतं. पण त्या मुलांना हे सर्टिफिकेशन पूर्ण केल्यानंतर समजा तुझ्यासारखं नक्कीच खूप फायदा होतो, म्हणजे माउंटेनियर आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट म्हणून, तर त्याचा हे होणार, म्हणजे त्याचा फायदा होईल. थोडा आधीच्या प्रश्नाकडे येतो. सो हा लहान मुलांचा आहे, पण तसंच मोठ्यांसाठी पण आम्ही भरपूर कोर्सेस केलेत. बेसिक माउंटेन रॉक क्लाइम्बिंग, ऍडव्हान्स माउंटेनिंग असे. पण एक आमचं खूप मोठी गोष्ट आहे, सांगायला आवडेल, ती म्हणजे 2021 साली आमच्या इन्स्टिट्यूटचं पुणे युनिव्हर्सिटी बरोबर असोसिएशन होऊन डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग असा पहिल्यांदा भारतात माउंटेनिंगचा कोर्स सुरू करण्यात आला, ज्याद्वारे म्हणजे आमचा अजेंडाच होता की यातून लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावी या फील्डमध्ये. सो जे एम्प्लॉई या फील्डमध्ये, यू मे स्टार्ट युअर बिझनेस, यू मे परस्यू as a career, or you may do freelancing activities, but you should be well trained, well aware of your responsibilities as a outdoor expert. So यासाठी हे वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस सुरू केले, तर त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आहे. मग तुला असं त्यात फरक वाटतोय काही, की आजकाल पालक सोडतायत या सगळ्या ह्याच्याकडे, म्हणजे डेफिनेटली पाठवतायत? या वर्षी 525 मुलं आमच्या या आव्हान निर्माण उडान प्रोग्रामला रजिस्टर्ड आहेत. दर महिन्याला ही मुलं ट्रेकला जात आहेत. आणि परीक्षा असो, सोमवारी परीक्षा असली तरी रविवारी पेरेंट्स म्हणतात की, पेरेंट्स काय, मुलंही म्हणतात, सुरुवातीला मुलं म्हणायची की आम्ही ट्रेक नाही चुकणार. मुलांमध्ये जो बदल घडलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही हा प्रोग्राम रन करतोय, त्या बेसिसवर पालकही आता पूर्ण निश्चिंत मनाने पाठवतात ओके की ह्याची उद्या सोमवारी परीक्षा आहे, पण पालकांना खात्री असते की मुलं शनिवारपर्यंत अभ्यास करून ट्रेक करतील आणि सोमवारी परत फ्रेश राहतील, परीक्षा असो, स्कूल असो, त्याला जायला. त्याचा परिणाम त्यांच्या क्लासरूम परफॉर्मन्सवर पण होतोय. येस, आणि तो पॉझिटिव्हली होतो. तू आता म्हणालास की ते फ्रान्समध्ये काही ट्रेनिंग घेतलं, युएसच्या बरोबरचं ट्रेनिंग. तर जगभरात या खेळाकडे किंवा तुझ्या ह्या ऍक्टिव्हिटीकडे किंवा करिअर म्हणून ते लोक कसे बघतात? माउंटेनिअरिंग आणि ओव्हरऑल ऍडव्हेंचरला म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये ही त्यांची लाईफस्टाईल असते. म्हणजे त्यांना त्यांचं लाईफ कायमच खडतर राहिलेलं आहे, बिकॉज दे लिव्ह इन अ व्हेरी हार्श सिच्युएशन.
सो त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर हे मे बी काही नवीन नाही, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा भागच आहे. ते रुटीनली ट्रेक्सला जातात, फॅमिली कॅम्पिंग करतात. सो आणि आता म्हणजे खूप कित्येक वर्षांपासून त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पण हे ऍडव्हेंचरच्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे माउंटेनरिंग मध्ये करिअर करणं ही पण कित्येक काळापासूनची त्यांच्याकडे रुजलेली संकल्पना आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये ह्या गोष्टीला एमर्जन्स दिसतो पर्टिक्युलरली, आणि गिरीप्रेमीच्या या एव्हरेस्ट एक्सपिडिशनमुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभी राहिली आहे म्हणू शकतो, आणि त्यामुळे खूप मोठा अवेअरनेस निर्माण झाला. सो आता याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच खूप पॉझिटिव्ह होत चाललाय. लोकांना दिसतंय की इट्स ऑल राईट, यू डोंट हॅव टू अर्न अ लॉट ऑफ मनी, बिकॉज वेन यू आर इन दॅट रॅट रेस, तर मग यू आर paying no attention to your health, you're not paying attention to your relations, you're not paying attention to what you're eating, and so many other aspects. म्हणजे निसर्गाबद्दल सेन्सिटिव्ह असणं हे किती महत्वाचं आहे हे आता कोविड नंतर लोकांना रिअलाइज झालंय. आपल्या हेल्थ बद्दल आपण किती अवेअर असलं पाहिजे कोविड नंतर लक्षात आलं. सो आता खूप हा कल वाढलेला आहे की हेल्थला प्रायोरिटी ही देण्यात येत आहे, निसर्गामध्ये जाण्याला प्रायोरिटी देणार आहे, ज्यामुळे त्यांना लोकांना जाणवतं की आपल्यात बदल घडतात. सो आहे खूप वाढत आहे. मला असं वाटतं की मला ज्या पालकांना हे शक्य आहे फायनान्शियली आणि मेंटली पण आपल्या मुलांना या क्षेत्रात पाठवणं, तर त्यांना काय सल्ला देशील तू, किंवा इव्हन मुलांनाही, की यातलं करिअर बी प्लॅन म्हणून केलं. मान्य आहे की आपण आता फार कुणाला इन्सिस्ट नाही करू शकणार की विवेक सारखं बीटेक आणि एमटेकचं करिअर सोडून पूर्णपणे यात या, पण तरी सुद्धा तुझा सल्ला काय राहील? माझा सल्ला असा आहे की तुम्हाला तुमचं पॅशन काय आहे हे ओळखायला आलं पाहिजे, यावं, आणि त्याच्यासाठी थोडं कंटेम्प्लेशनची गरज आहे मुलांना पण आणि त्यांच्या पालकांना पण, आणि त्याच्यासाठी थोडा वेळ देता आला पाहिजे. जस्ट बिकॉज तुमच्या मुलाचा मित्र एक पर्टिक्युलर गोष्ट फॉलो करतोय म्हणून तुम्ही पण त्याला फॉलो करावा असं नसावं. तर आपल्या मी खूप लहान आहे पेरेंट्सला काही सांगायला, परंतु येस, सो मला व्हॉट आय फील की मुलांमध्ये पोटेन्शियल आहे त्यांचं, मुलांना स्किल डेव्हलपमेंट करण्याऐवजी मुलांचं स्किल डेव्हलप व्हावं याच्यासाठी एन्व्हायरमेंट कसं क्रिएट होईल हे पालकांनी बघावं. आणि मग हळूहळू मुलं जसे एक्सपोज होतील वेगवेगळ्या गोष्टींना तसे ते त्यांच्या आवडीनिवडी ओळखू शकतील, आणि त्यानंतर मग तुम्ही कुठलीही गोष्ट फॉलो करा. आम्ही सजेस्ट असं करतो की तुम्ही निसर्गाशी कायम टच मध्ये म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही फील्डच्या एव्हरेस्टला पोहोचा, परंतु तुमचं if you have your heads held high, but your feet should always be grounded, हे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. असा विचार ठेवून तुम्ही फॉलो करा. आय कॅनॉट स्पेसिफिकली गाईड, पण हे फील्ड डेफिनेटली असं आहे, एमर्जिंग फील्ड आहे, भरपूर पोटेन्शियल आहे या फील्डमध्ये, पण असं यू शुड गिव्ह सम टाइम. थोडं या फील्डमध्ये येऊन यू कॅन मे बी ट्राय डुईंग इंटर्नशिप, यू कॅन मे बी work as a freelancer, you may do a few training courses just to get an idea की हा काय आहे, हे मला झेपतंय का नाही. जसं मी ऍडव्हान्स माउंटेनिंग कोर्स करून बघितलं की मला झेपतंय का नाही, तसं तुम्ही बघा. जर झेपलं, तुम्हाला चांगल्या व्यक्तींबरोबर काम करायची संधी मिळाली तर त्यांचा गायडन्स मिळेल. सो गायडन्स घेऊन पुढे जा, रादर दॅन मी हे ठरवलं मी हेच करणार आणि इतरांचं ऐकणार नाही, असं न करता वेगवेगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा. आणि यू कॅन सेटल ओनली वेन यू आर व्हेरी कॉन्फिडेंट की हेच मला करायचं. मला खरं तर याविषयी खूप बोलायचंय आणि ऐकून घ्यायला फार खूप मोठा आवाज आहे हा, पण मला असं वाटतं की आपण ही एक ओळख करून दिली आहे या तुझ्या क्षेत्राची, आणि यातून नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मार्गदर्शन मिळेल. पण आपण परत बोलूया तुझ्या काही एक्सपिडिशन आणि याबद्दल. तर तू आज आमच्याबरोबर जे काही शेअर केलंस त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि मला असं वाटतं की याचा जरूर पालकांना आणि
मुलांना नवीन इमर्जिंग करिअर करणाऱ्या मुलांना फायदा होणार आहे. मुळात या कार्यक्रमाचा हेतूच हा आहे की वेगवेगळ्या ऑफबीट किंवा वेगळ्या वाटा शोधणारी मुलं आम्ही म्हणजे तुझं खरं तर हे पहिलं एपिसोड आहे, पण वेगळ्या वाटा शोधणारी जी मुलं आहेत त्यांची नक्कीच ओळख या लोकांना मार्गदर्शक ठरेल. तर तू इथे आलास आणि आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच यू आर रिअली ग्रेट. थँक्यू सो मच. असं ग्रेट कारण नाही पण थोडासा हा अशा पद्धतीने विचार करून आणि स्वतःला त्यात रुजवणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण म्हणजे काय म्हणूया त्याला, एकदा विचार केला जातोय की आपण हे करूया, पण मग काही दिवसांनी सगळे मोह टाळताना कन्सिस्टन्सी त्यातली हवी आणि तेवढाच सपोर्टही हवा सगळ्यांचा. एक्झॅक्टली. तर नक्कीच तुम्ही पुढे बोलू शकता. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच मॅम तुम्हाला, कारण मला माझे विचार शेअर करायची तुम्ही संधी दिली त्याबद्दल. मला तुझी ओळख करून द्यायला खरंच आज मला अभिमान वाटला आणि आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सो आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या विविध आपल्याला कुठल्या विषयांमध्ये अशा पद्धतीचे अनुभव आणि करिअर विषयक अनुभव ऐकायला आवडतील याचंही आम्हाला जरूर कळवा. आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली मतं जरूर मांडा आणि आपले विचार आमच्यापर्यंत येऊ देत. याशिवाय आपल्याला कोणत्या क्षेत्राबद्दल अजून माहिती घ्यायला आवडेल याची आम्हाला जरूर माहिती द्या. नमस्कार. द रोड टेकन करिअर पाथ हा एक खूप इंटरेस्टिंग यूट्यूब सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर संधी ज्या बाहेर आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातून मार्गदर्शन मिळत आहे. तर प्लीज या चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.